नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या एकटीच बसलेली असते. आदिराज येतो आणि तिच्याकडे एकटक पाहू लागतो. नित्या विचारते की काय पाहतोयस? आदिराज म्हणतो की पाहतोय की माझ्या बाळाची आई किती सुंदर दिसते, जगामध्ये सगळ्यात सुंदर. नित्या खूप लाजते. आदिराज म्हणतो लाजल्यानंतर तर आणखीनच सुंदर दिसताय तुम्ही. पाऊस पडल्यानंतर शेत कसं तरारून फुलतं तसं. नित्या म्हणते की दुसरी उपमा सुचली नाही का तुला? आदिराज म्हणतो की शेतकरी गडी आहे, दुसरं तरी काय सुचणार मला, असं म्हणून तो तिच्या जवळ जात असतो. तितक्यात सावरी त्या ठिकाणी येते आणि चिडूनच म्हणते की दाद्या, तुम्हाला मीच सापडते का? आदिराज देखील चिडून म्हणतो की अगं, तुला पण मध्ये मध्येच कडमडायचं असतं का? सावरी म्हणते की मी रोजच कडमडणार आहे. आता रोज रात्री मी वहिनीसाठी गावरान गाईचं दूध घेऊन येणार आहे. हे दूध पिऊन बाळ कसं पैलवान झालं पाहिजे. आदिराज हसतच म्हणतो की हां, सेम टू सेम तुझ्यासारखं. सावरी, मला पैलवान म्हणलास असं म्हणून त्याला चेष्टेने मारू लागते. सावरी म्हणते की दाद्या वहिनी, बाळाच्या येण्याची चाहूल लागली आणि सगळं घर आनंदाने भरून गेलं आहे. फक्त हा आनंद आता असाच टिकला पाहिजे. तात्यांनी तर नवी गाय आणली आहे आणि आयडीने डिंकाचे लाडू करायला घेतले आहेत. दुपटी, टोपली, झबली सगळं शिवायला लागली आहे. या सगळ्याला कशाची नजर नको लागायला. आदिराज म्हणतो की नाही लागणार, तेच सांगत होतो मी आत्ता मॅडमला. सावरी म्हणते मग त्यासाठी इतकी जवळ जायची काही गरज आहे का? आणि जायचंच असेल तर दार लावून जात जा ना. आणि असं म्हणून ती तिथून पळून जाते. नित्या मोठमोठ्याने हसू लागते. आदिराज म्हणतो लाजल्यावर तर छान दिसताच, पण हसल्यावर सुद्धा आणखी छान दिसता. इकडे रेस्ट हाऊसवरती सोमा 2 बायकांना घेऊन येतो. तो शालिनीला सांगतो की मॅडम साहेब, या बायका त्यांच्या कामामध्ये एकदम परफेक्ट आहे. शालिनी म्हणते नीट चौकशी करून आणलीच नाही यांना? सोमा हो असं म्हणतो. त्या बायका सांगतात की एक वेळेस यमाचा ठोका चुकल, पण आमच्या काळजाचा ठोका अजिबात चुकणार नाही. शालिनी म्हणते की काम करेल ना म्हातारी? नाही, तोंड फार चालते म्हणून म्हटलं. काय काम झालं की तोंड बंद ठेवायचं? ती बाई म्हणते की 50,000 देणार म्हटल्यानंतर तोंड तर बंद ठेवावंच लागेल ना. शालिनी त्या बायकांना एक फोटो देते आणि सांगते की हिचा गर्भ निकामा करायचा आहे. काम जर व्यवस्थित केलं ना तर मी तुम्हाला आणखी पैसे देईल. त्या बायका नित्याचा फोटो पाहतात आणि म्हणतात की काम झालंच म्हणून समजा. शालिनी त्यांना पैसे देते आणि सोमाला सांगते की त्यांना योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळेवरती पोहोचव. सोमा होय असं म्हणतो. शालिनी म्हणते की मिळाले ना पैसे, आता गुड न्यूज घेऊन या. इकडे विमल नित्याला म्हणते की मॅडम, देवीने तुमची ओटी भरली ना, मग आपण देवीची ओटी भरायला पाहिजे ना. आदिराज म्हणतो की अगदी आमच्या मनातलं बोलली. नित्या म्हणते की आम्ही सुद्धा जायचं ठरवतच होतो. विमल म्हणते नुसता विचार करू नका, हे बघा मी ओटीचं सामान सगळं भरून ठेवलं आहे, आता हे घ्या आणि लवकर निघा. तात्या म्हणतात की हिला मात्र खूपच घाई असते. विमल म्हणते आता माझं नातवंड येणार आहे, मला माझी घाई असणारच आहे. आदिराज म्हणतो तात्या, आता आम्हाला आजीबाईंचं ऐकावंच लागणार आहे. विमल चेष्टेनेच आदिराजचा कान धरते आणि सावरी म्हणते की आयडे, नुसता कान पिळून चालणार नाही, झाडू पण वापरावं लागणार आहे तुला. विमल म्हणते की जा जा पटकन झाडू आण. सावरी पटकन झाडू आणून देते आणि विमल सावरीलाच एक झाडूचा फटका मारते. सावरी म्हणते आयडिया अगं मला का मारतेस? विमल म्हणते अगं थोरला भाऊ आहे ना तुझा, आणि आता बाप होणार आहे तो, आणि तू आत्याबाई. राजमा म्हणते आई बाबा जा ना आता ओटी भरून या. नित्या म्हणते की चला धनी, काढा तुमचा तो रथ. विमल म्हणते की सावकाश जा. दोघेही देवीच्या दर्शनासाठी निघून जातात. इकडे सोमा त्या 2 बायकांना घेऊन आलेला असतो. तो त्यांना आदिराजची गाडी दाखवतो आणि म्हणतो की याच गाडीवरती ते दोघे येणार आहेत. देवीच्या दर्शनाला गेले आहेत, तुम्ही तुमचं काम चोख करा. इकडे नित्या देवीची ओटी भरते आणि जोगतीला नमस्कार करते. जोगतीन मात्र आशीर्वाद देत नाही. नित्या म्हणते की अगं आई, आशीर्वाद तरी दे. जोगतीन म्हणते की काय आशीर्वाद देऊ तुला? वाट मोकळी आहे असं समजून आपण चालत जातो आणि पायात काहीतरी अडकून कपाळावरती पडतो. आदिराज म्हणतो असं का बोलताय तुम्ही? नित्या म्हणते देवी आईने इतका मोठा आशीर्वाद दिला आहे मला. जोगतीन म्हणते की तिचा आशीर्वाद आहेच ग, पण तो तुम्हाला सांभाळावा लागणार आहे. जोगतीन सांगते की बेसावध राहू नका, वाट धोक्याची आहे. ते पोर तुमच्या दोघांचं आहे म्हटल्यानंतर त्याच्यावर सुद्धा संकट आहेच ना, त्याला जीवापाड जपावं लागणार आहे. नित्या म्हणते की आमच्यावरच्या संकटाची सावलीसुद्धा आमच्या बाळावरती मी पडू देणार नाही. जोगतीन देवी आईला म्हणते की आई सांभाळ तुझ्या लेकरांना, आणि अंबाबाईचं उदो उदो म्हणून ती भंडारा उधळते. दोघेही नमस्कार करतात आणि गाडीजवळ येतात. नित्या म्हणते की असं का म्हणाली असेल ती?
आदिराज सांगतो की जास्त विचार करू नका, सावधच आहोत आपण. चला आपण निघूयात, असं म्हणून तो गाडीला किक मारतो, पण गाडी काही चालू होत नाही. नित्या विचारते की काय झालं. आदिराज म्हणतो की काय माहिती काय झालं, पण गाडी स्टार्ट होत नाहीये. तितक्यात ते 2 बायका जवळ येऊ लागतात आणि ती आजी नित्याजवळ येऊन मोठमोठ्याने हसू लागते. नित्या खूपच घाबरते. तिच्या जोडीला असणारी दुसरी बाई म्हणते, आजी जरा खुळीच आहे. 2 दिवसापासून पोटामध्ये अन्न नाही ना, त्याच्यामुळे ती अशी खुळ्यासारखी वागतीये. आदिराज म्हणतो, अगं मग दोघीही खाऊन घ्या ना, हे घे पैसे, आणि नित्याकडे देतो. नित्याला म्हणतो की मॅडम तुमच्याच हाताने त्यांना द्या. नित्या त्यांना पैसे देते. ती बाई म्हणते की याने आजचा प्रश्न भागेल, पण उद्याचं काय? नित्या म्हणते, तू आमच्या शेतामध्ये काम करशील का? म्हणजे तुझं रोजचा प्रश्नही मिटेल आणि आजींचा आजारपणसुद्धा आपण दूर करूयात. ती बाई म्हणते की हो ठीक आहे आजी, बघ ही ताई मला काम देते, तुझा आशीर्वाद दे तिला. आणि असं म्हणून ती म्हातारी पुढे पुढे जाते. नित्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. हसत हसतच ती नित्याला ढकलून देते. आदिराज खूपच घाबरतो. नित्या घरंगळत खाली जाते. आदिराज तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात त्या दोघी म्हातारी बायका तिथून निघून जातात. आदिराज तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. नित्या मॅडम उठा, तुम्हाला देवीची शपथ आहे, काहीच होणार नाही तुम्हाला, असं म्हणून तो देखील रडत असतो. आदिराज तिला उचलतो आणि चालतच घेऊन जात असतो. इकडे शालिनीला सोमाचा फोन येतो. शालिनी खूप खुश होते. अरे काय सांगतोस काय? आनंदातच म्हणते की सोमा काय मोठं काम केलंयस, किती मोठा आनंद दिलायस तुम्हाला, थँक्यू, असं म्हणून फोन ठेवते. शालिनी स्वतःशीच म्हणते की वाह किती बरं वाटते मला, नित्याच्या दुःखामध्येच मला आनंद आहे. नित्याचं बाळ जगामध्ये येण्या अगोदरच त्याला घालवलं मी, असंच रोज मरताना बघायचं आहे मला नित्याला. आता कळेल तिला की ही शालिनी काय चीज आहे. आणि मोठमोठ्याने हसू लागते. इकडे आदिराज नित्याला घेऊन देवी आईच्या मंदिरामध्ये येतो. जोगतीन काळजीनेच विचारते की काय झालं पोरीला. आदिराज म्हणतो की काही नाही होणार तिला, देवी आईचा आशीर्वाद आहे. तो नित्याला देवीसमोर ठेवतो आणि देवीला प्रार्थना करतो की देवी आई तुझीच ओटी भरायला आलो होतो आणि बघ ना हे काय होऊन बसलं. परत मी नित्य मॅडमला तुझ्याच पायाशी आणलं आहे. आता त्या एकट्या नाहीत, आमचं बाळसुद्धा आहे. तुझा आशीर्वाद आहे त्यांच्या पोटात. नित्या मॅडमला आणि आमच्या बाळाला काही झालं ना तर मी सुद्धा इथून जिवंत नाही जाणार. इथंच तुझ्या पायाशी जीव सोडेल मी. ही माझी परीक्षा नाही आई, तुझ्या आशीर्वादाची परीक्षा आहे ही, असं म्हणून तो देवीला नमस्कार करू लागतो. इकडे सर्वजण दोघांचीही वाट बघत असतात. विमल काळजीनेच विचारते की आम्हा त्यांना इतका वेळ का लागतोय. तात्या म्हणतात, अगं ओटी भरल्यानंतर फिरायला गेले असतील कुठेतरी, येतील, तू काळजी नको करूस. राजमा म्हणते, तात्या पण त्यांनी जसं सांगितलं असतं ना, मग त्याच्यामुळे काळजी तर वाटणारच. विमल म्हणते, होय तर त्यात ती शालिनी आधीच डूब धरून बसली आहे. राजमा म्हणते, होय ग मावशी, त्या बाईचा काहीच भरोसा नाही. सावरी म्हणते, त्यात त्यांचा फोनसुद्धा लागत नाही, मी जाऊन त्यांना बघून येऊ का? राजमा तिला थांबवते आणि म्हणते की सावरे तू नको जाऊ. आश्रयबाबांनी काय सांगितलं आठवतंय ना, जाधवांच्या वंशाला धोका आहे, त्यामुळे तुला सुद्धा धोका असणारच. तू थांब, मी जाते. सावरी तिला अडवते आणि म्हणते की शालिनी तुझ्यावर सुद्धा डूब धरून बसलीच आहे ना. राजमा म्हणते, अगं पण तुम्हाला जास्त धोका आहे, त्यापेक्षा मी एक काम करते, मी संत्याला घेऊन जाते, म्हणजे तुमची सुद्धा काळजी मिटेल. इकडे आदिराज एका पायावरती उभा राहतो. खूप सोसाट्याचा वारा देखील सुटतो. जोगतीन देखील देवीला नमस्कार करत असते. जोगतीन देवीला म्हणते की आई लेकराचं ऐक, त्याची अशी परीक्षा पाहू नकोस, तूच पदरात टाकलेलं वरदान तूच काढून घेऊ नकोस. वाऱ्यामुळे आदिराजचा तोल जातो आणि तो खाली पडतो. तो तिथंच देवीला नमस्कार करतो की आई ऐक ना गं माझं, तुझी कृपा दाखव ना. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नित्याला शुद्ध येते आणि ती घरी जाते. अंगणामध्ये नित्या जेव्हा तुळशीची पूजा करत असते त्यावेळी शालिनी त्या ठिकाणी येते. नित्या विचारते की इथं कशाला आले आहेत तेवढंच सांगा. शालिनी म्हणते की ऑफर द्यायला आली आहे, असं म्हणून ती चाकू बाहेर काढते आणि म्हणते की मला तुझं बाळ दे, असं म्हणून नित्याच्या पोटामध्ये ती चाकू खुपसते. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.